मालिकेत आज आपण बघणार आहोत. डॉक्टर कृष्णाला म्हणतात, कृष्णा तू तर खरंच स्ट्रॉंग निघाली, लवकर रिकवर झालीस तू. आढळराव डॉक्टरांना म्हणतात, अव शेतात राबणारी मातीतली पोर आहे ती. आमची सून पोलादावानी आहे, ती काही तर गोळ्या खाऊन अशीच पडून राहणार आहे वय. आता डॉक्टर म्हणतात, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. हे ऐकून दुष्यंत आणि आढळरावांना खूप आनंद झालेला असतो. परंतु कृष्णाला पूजाचं सगळं बोलणं आठवत असतं. कृष्णा विचार करत असते. आता आढळराव म्हणतात, चला सुनबाई घरी चला. कृष्णा म्हणते, आबा मला घराकडे यायचं नाही. आता आढळराव आणि दुष्यंतला आश्चर्यच वाटतं. कृष्णा अशी का बोलते याचं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं असं का बोलतेस तू. आढळराव म्हणतात, कृष्णे घराकडे यायचं नाही तर मग कुठं माहेरी जायचं का तुला. आढळराव म्हणतात, अगं तिथं ती सावित्री आहे, तिला तुझं काय बी पडलेलं नाही. आणि आपल्या घरी म्या आहे, दुष्यंत आहे, आपली हक्काची सगळी माणसं आहेत, तवा असं का बोलायली. कृष्णा म्हणते, आबा ज्या नात्यात विश्वास नसेल ना त्या नात्याला भविष्य नसतं. कृष्णाचं हे बोलणं ऐकून दुष्यंतला फार वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, नियतीनंच आमचं नातं जोडलं आणि तोडलं बी. आढळराव म्हणतात, नातं तोडलं एवढं सोपं वाटतं का हे बोलायला, सहज बोलून जायचं आपलं. आढळराव कृष्णाला समजावतात, जर जाणून बुजून एखादी गोष्ट केली तर तो गुन्हा असतो आणि त्याला शिक्षा बी असते, पण नकळत एखादी गोष्ट घडून गेली तर तो गुन्हा नसतो. आणि दुष्यंतानं काय हे मुद्दाम तुला त्रास व्हावा म्हणून केलं नाही ग, विचार तुझ्या मनाला. अगं दुष्यंतानं तुझ्यासाठी काय काय नाही केलं ते जरा आठव. अगं कधीच देवधर्म न मानणारा दुष्यंता आज त्यानं तुझा जीव वाचावा म्हणून केवढं मोठं व्रत केलं आणि तू म्हणते नातं तोडलं. जरा शांत विचार कर. आणि मी हे तुझा बाप या नात्यानं सांगतोय, तवा गपगुमान घरला यायचं. येशील नवं आपल्या घरला. हे म्हणताना आढळरावांचा कंठ दाटून आलेला असतो. दुष्यंत हे सगळं शांतपणे ऐकत असतो. त्याला वाटत असतं की आढळरावांनी समजावल्यावर तरी कृष्णा घरी येईल, पण कृष्णा काहीच बोलत नसते. आढळराव आता दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोडासा धीर देतात आणि बाहेर जातात. कृष्णा काहीच बोलत नसते, त्यामुळे दुष्यंतही आता नाराज होऊन बाहेर जातो. आढळराव आणि दुष्यंत दोघेही गाडी घेऊन कृष्णाची बाहेर वाट बघत असतात. दुष्यंत विचार करतो की भक्ती कृष्णाला समजावू शकेल का. आता भक्ती कृष्णाला घेऊन बाहेर येते. दुष्यंत लगेच जातो आणि भक्तीला म्हणतो, भक्ती पिशवी दे माझ्याकडं. पण कृष्णा दुष्यंतला पिशवीला हात लावून देत नाही. कृष्णा भक्तीला म्हणते, ही औषधं आणि ही फाईल आपल्या घराकडे घेऊन चल. कृष्णा पुढे येऊन आता आढळरावांचे हात जोडून माफी मागते. कृष्णा म्हणते, आबा मला माफ करा, पर म्या तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकत. म्या घेतलेला निर्णय मी नाही बदलू शकत. हे ऐकून आढळरावांना सुद्धा खूप वाईट वाटतं. कृष्णा आणि भक्ती आता रिक्षाने घरी जातात. दुष्यंतला खूप वाईट वाटलेलं असतं. आढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता चल बाबा आता घरला चल. दुष्यंत म्हणतो, नाही मी नाही येणार घरी. जिथं कृष्णा नसेल त्या घरात मी नाही राहू शकत. आढळराव म्हणतात, अरे बाबा ती काय कायमची गेलेली नाही, येईल ती परत, पण थोडा येळ तर द्यावा लागेल नवं. आढळराव दुष्यंतला म्हणतात, तुझ्या ज्या काय बी चुका झाल्या त्या सुधाराया तर लागतील. एवढ्यात दुष्यंत म्हणतो, तुम्ही कशाला पडता यात, तुमचा काय संबंध आहे. दुष्यंत म्हणतो, नाही तुमचा संबंध तर आहे. आयुष्यभर तुम्ही जसं माझ्या आईशी वागत आलाय तसं मी कृष्णाशी नाही वागणार असं ठरवलं होतं मी. दुष्यंत आढळरावांना खूप टोचून बोलत असतो. तो म्हणतो, मी ठरवलं होतं की माझ्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. मी कृष्णासोबत सुखाचा संसार करेन असं ठरवलं होतं. पण मी हे विसरलो होतं की शेवटी माझ्या अंगात सुद्धा आढळराव रांगणे पाटलाचंच रक्त वाहतंय आणि मी किती जरी काय प्रयत्न केले तरी रक्त नाही ना बदलू शकत. हे ऐकल्यावर आढळरावांची मान अपमानाने खाली झुकते. आढळराव दुष्यंतला समजावतात, अरे दुष्यंता, पण दुष्यंत काय त्यांचं ऐकून घेत नाही. दुष्यंत म्हणतो, तुमचा चेहरा बघायची इच्छा नाही आहे माझी, कारण तुमचा चेहरा बघितल्यावर मला राग येतो की मी तुमचा मुलगा आहे. असं म्हणून दुष्यंत निघून जातो. दुष्यंतकडून आढळरावांचा सतत अपमान होत असतो. आढळरावांचा चेहरा पडलेला असतो. आतल्या आतच ते रडत असतात. आढळराव रडतच म्हणतात, दोष आपल्या रक्ताचा नाही र, दोष आपल्या रक्ताचा नाही र बाबा, आणि हे ज्या दिवशी तुला कळल तो दिवस सोन्याचा असल. असं म्हणून आढळरावसुद्धा तिथून निघून जातात. कृष्णा आता तिच्या घरी आलेली असते. तिला पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आता बंब्या कृष्णाला म्हणतो, कृष्णे आज तू जे काय बी वागली ना
ते काय आपल्याला पटलेलं नाही बघ. अगं तू सासरी जायला नकार दिला, पण तुला एक सांगू का, तुझ्या या माहेरापेक्षा ना तुझं सासर कधी बी चांगलंच बघ. तू चुकीचं वागलीस. भक्तीसुद्धा म्हणते, कृष्णे बंब्या चुकीचं बोलत नाही ग. तू असा तडकाफडकी निर्णय घेऊन स्वतःचा संसार असा वाऱ्यावर सोडून इथं यायला नको होतं. कृष्णा म्हणते, भावा तो संसार आपला नाही र. त्या संसारावर फक्त आपल्या पूजाचा हक्क आहे. आता कृष्णाचं हे बोलणं ऐकून भक्ती आणि बंब्याला सुद्धा आश्चर्यच वाटतं. बंब्या आता सावित्रीला फोन करून सांगतो की कृष्णानं सासरी यायला नकार दिला, त्यामुळं ते आता घरी आले. हे ऐकून सावित्री आणि पूजाला एवढा आनंद होतो की त्या दोघी उड्या मारू लागतात आणि गाणं लावून दोघीही नाचू लागतात. इकडे आता बाजाबाई बाहेर बसलेली असते. ती समोर बघते तर जयकांत तिच्याकडे नाचत नाचत आलेला असतो. बाजाबाई जयकांतला म्हणते, अय अय असं तंगड्या उडवाय काय झाले? जयकांत म्हणतो, अहो काकी साहेब, काय प्लॅनिंग केलं तुम्ही? मला तर हवेत उडाल्यावानीच वाटायले. अहो त्या कृष्ण नावाच्या काट्याला शेवटी तुम्ही घराबाहेर काढलेच की. आता हे ऐकून बाळजाबाईला खूप आनंद होतो. बाळजाबाई लगेच गळ्यातली चेन काढते आणि जयकांतला देते. एवढ्यातच आता आढळराव तिथे येतात. आढळराव म्हणतात, वा वा, अभिनंदन. हिथं स्वतःचा लेख हातचा गमवायची वेळ आली आणि तुम्ही बक्षिसं वाटायलाय. आढळराव म्हणतात, जवर कृष्णा या घरात येत नाही ना, तवर दुष्यंत या घराचा उंबरठा बी ओलांडणार नाही. हे ऐकून बाळजाबाईला आता धक्काच बसतो. आढळराव पुढे म्हणतात, तुझ्या या कारस्थानापायी स्वतःच्या मुलाला गमवावं लागणार आहे बघ तुला. आणि ही तर काहीच नाही, पुढं जाऊन अनेक काय काय भोगावं लागणार आहे तुला. असं म्हणून आढळराव तिथून जाणार. एवढ्यात बाळजाबाई म्हणते, झालं झालं का तुमचं रडगाणं गाऊन? अहो या समध्यामध्ये तुम्हाला पडायची काय बी गरज नाही. दुष्यंतला मी स्वतःच घरी घेऊन येणार. आणि आता तो दिवस बी लय दूर नाही जेव्हा दुष्यंतच्या मेमरीतून कृष्णा नावाची सावली कायमची पुसली जाईल. इकडे आता कृष्णा घरी येऊन तिच्या वडिलांच्या फोटोकडे बघून म्हणते, बा मला माफ कर. माझ्या हातनं लय मोठं पाप घडलंय. आपल्या पूजेचं प्रेम हिसकावून घेतलंय रम्या. कृष्णा म्हणते, बा म्या वचन देते की म्या स्वतः बाजूला होऊन पूजाचा संसार नीट करीन. दुष्यंत इकडे हॉस्पिटलमध्ये विचार करत बसलेला असतो की कृष्णाला कसं परत आणायचं. आता भक्ती कृष्णाला म्हणते, म्हणजे तू पूजासाठी सासरी जायला नकार दिलास वय? नाही नाही, हे दुष्यंत दाजींना कळायलाच पाहिजे. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, दुष्यंत बाळजाबाईला म्हणत असतो, आई मी कृष्णाशिवाय नाही राहू शकत ग. आता बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे कृष्णेनं तिचा स्वतःचा मार्ग निवडलाय. आता तू बी तुझा मार्ग निवड आणि त्या कृष्णेला कायमचं विसरून जा. दुष्यंत आता आश्चर्यचकित होऊन म्हणतो, आई तू काय बोलतेस?